नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की प्रिया ही रविराजचे कान भरण्याचा प्रयत्न करत आहे. रविराजच्या मनात विष पेरण्याचा प्रतिमाबद्दल प्रयत्न करत आहे, पण प्रतिमा तिचा डाव कसा उधळते हे आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर अश्विनला ती प्रेमाच्या जाळ्यात उडत असताना प्रतिमाने तिथे एंट्री घेतलेली आहे आणि प्रिया एकदा तोंडावर पडलेली आहे. आणि त्याचबरोबर सायलीच्या प्रार्थनेला यश आलेलं आहे आणि अर्जुनला त्याबाबत एक गुड न्यूज कळलेली आहे. ती म्हणजेच आता अथर्व विचारे हा मधुभाऊंच्या बाजूने साक्ष द्यायला कोर्टात तयार झालेला आहे. तर हे सगळं कशा पद्धतीनं होणार ते आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर इकडे सायली आलेली असते, कल्पनाला विचारत असते. कल्पना पुस्तक वाचत बसलेली असते. सायली कल्पनाच्या पायाला हात लावून बघते. कल्पना तेव्हा जोरात वळते. तेव्हा सायली म्हणते, आई खूप दुखते का हो? सॉरी हा, माफ करा. मी तुमच्यासाठी बर्फ आणू का? शेकून देऊ का बर्फाने? मग तुम्हाला बरं वाटेल. हे सगळं सायलीचं बोलणं सुरू असतं, परंतु कल्पना मात्र तिला म्हणत असते की काही करायची गरज नाही आहे. तू जा बरं इथनं आत्ता. मी तुला सांगितलं आहे ना, माझ्या रूममध्ये नको थांबूस. आणि मला काय सांगायचं आहे ते मी अश्विनला, त्याचबरोबर मला ज्यांना सांगायचं आहे ना त्यांना सांगेल. तू जा इथून, असं ती बोलत असते. इकडे अश्विन हा रविराजच्या घरी आलेला असतो. म्हणजे तिकडे सायलीने एवढा फोन केलेला होता, आईवरून पडलेली आहे, तिला लागलेलं आहे. पण अश्विनला ती गोष्ट महत्त्वाची वाटली नाही. त्याच्यासाठी महत्त्वाचं काय वाटलं आहे तर तन्वीकडे येणं. आणि तो तन्वीकडे आलेला आहे. तो तन्वीकडे आलेला असतो आणि त्याचबरोबर तिथे प्रतिमा असते. प्रतिमा म्हणते की अश्विन तू ये रे, काय झालं, असं म्हणत ती बोलू लागते. तेव्हा अश्विन म्हणतो की तन्वी कशी आहे? प्रतिमा म्हणते ठीक आहे, काय झालं रे? तेव्हा अश्विन सांगू लागतो, नाही आत्या, मला ना तन्वीची काळजी वाटत होती म्हणून आलेलो होतो. म्हणजे आज काही प्रॉब्लेम वगैरे नाही ना झालेला? तेव्हा प्रतिमा म्हणते काहीच नाही आहे, ती अगदी व्यवस्थित आहे. आणि तेवढ्यातच आलेली असते ती म्हणजे प्रिया हे सगळं ऐकते आणि म्हणते आता वाट लागणार, आता काहीतरी नवीन करावं लागणार आहे. हे बिनडोक्याचा माणूस तर इथंच आलेला आहे. हे सगळं प्रियाचं चाललेलं असतं. आणि त्यावेळेस तिला आयडिया बघायची असते की अश्विनला तिच्या जाळ्यात ओढण्यासाठी काय करता येईल. आणि इकडे प्रतिमाने तर सांगितलेलं आहे तन्वीला काहीच झालेलं नाही आहे, मग तू कशाला काळजी करतो, असं प्रतिमाचं म्हणणं असतं. तेव्हा अश्विन म्हणत असतो की म्हणजे मी तिला कॉल करत होतो, तिने माझे कॉल वगैरे रिसीव्ह केलेले नाही आहेत, असं प्रतिमाला तो सांगत असतो. प्रतिमा म्हणत असते की तसं काहीच प्रॉब्लेम झालेला नाही आहे, सगळं व्यवस्थित आहे, असं प्रतिमा अश्विनला सांगत असते. परंतु अश्विन म्हणतो की ठीक आहे. तेव्हा प्रतिमा म्हणते की जा, तिच्या खोलीत आहे ती, तू ये जा भेटून तिला, असं अश्विनला सांगते. तेव्हा अश्विन म्हणतो की ठीक आहे. प्रतिमाला मात्र धक्का बसलेला असतो. प्रतिमाला कळत नसतं की हे सगळं काय होत आहे, कारण प्रतिमाच्या लक्षात आलेलं असतं की नक्की काय प्रॉब्लेम झालेला आहे. कारण प्रतिमा ज्या गोष्टीचा विचार करत होती, प्रतिमाला ज्या गोष्टी जाणवत होत्या, इकडे प्रिया जी नाटकं करत आहे त्या बाबतीत तिच्या डोक्यात जे सुरू होतं. आणि त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र प्रतिमा तिच्या गोष्टींचा विचार करत असते की नक्की असं काय झालेलं आहे. कारण अश्विनने येण्यासारखं तर घरी काहीच घडलेलं नव्हतं, मग तन्वीने हे सगळं अश्विनला का सांगितलं असेल, असे विचार प्रतिमाच्या डोक्यात सुरू झालेले असते. तिकडं प्रिया रूममध्ये येऊन अगदी ब्लँकेट पांघरून झोपलेली असते. तिला असं वाटत असतं की काही झालं तरीही आता नवीन प्लॅन करायला पाहिजे, तरच हा अर्धा डोक्याचा अर्धा मेंदूचा माणूस जो आहे तो माझं ऐकू शकेल, असं तिच्या डोक्यात सुरू झालेलं असतं. म्हणजे एवढा मोठा डॉक्टर असलेला अश्विन पण कशा पद्धतीने तो या प्रियाच्या जाळ्यात अडकत चाललेला आहे ते आपल्याला पाहायला मिळत आहे. मूर्खासारखी प्रिया त्याच्याशी चुकीच्या पद्धतीनं वागत आहे आणि तरीही तो वेडासारखा तिच्या जाळ्यात अडकत चाललेला असतो. त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की अश्विन हा प्रियाच्या रूमचा दरवाजा नॉक करतो आणि मग तिच्या रूममध्ये येतो. त्यावेळेस प्रिया रडायचे नाटक करत असते, अगदी हुंदके देऊन देऊन ती रडत असते. आणि त्याच वेळी इकडे अश्विन तिथं आलेला असतो आणि तो म्हणत असतो, अगं तन्वी काय झालं? तेव्हा ती म्हणत असते काही नाही रे. आणि मग तो तिथेच तिच्या शेजारी बसतो आणि तिच्याशी बोलू लागतो. प्रियाचं मात्र नेहमीचं गारान सुरू होतं. प्रियाचं असं म्हणणं असतं की काही झालं तरीही माझ्याकडून असं झालेलं आहे, बघ ना तुझा भाऊ तिथं आनंदात असेल ना त्याच्या बायकोसोबत. तेव्हा अश्विन म्हणतो तसं काही नाही आहे, पण एक गोष्ट लक्षात ठेव, मान्य आहे मला दादाकडून चूक झालेली आहे, त्याने असं करायला नको होतं, ऐनवेळी गोंधळ घालायला नको होता, हे सगळं मला मान्य आहे, पण तरीही इकडे तू असं स्वतःला त्रास करून घेणं हे मला पटत नाही आहे. इकडे अर्जुन मात्र खूपच चिडलेला असतो, कारण अथर्व विचारे अचानक पळून गेल्यामुळं त्याला खूप टेन्शन आलेलं असतं. आणि इकडे सायली कंटिन्यू कॉल करत असते. तर चैतन्य म्हणत असतो की अर्जुन, सायली वहिनींचा कॉल येतोय, कधीपासून कॉल येतोय, तू रिसीव का करत नाही आहे?
त्यावरती इकडे लगेचच अर्जुन म्हणत असतो, काय सांगू मी मिसेस सायलींना, कारण ज्या गोष्टीसाठी आपण एवढं सगळं केलेलं होतं त्या गोष्टी आता राहिलेल्या नाही आहेत, तुझ्या लक्षात येत नाही आहे का, हे सगळं चैतन्याला तो सांगत असतो. चैतन्य म्हणत असतो की पण सायली बहिणी काळजी करतील ना रे अर्जुन. तरीही अर्जुनचं असं म्हणणं असतं, हो सगळं मान्य आहे मला, सायली काळजी करेल, पण मी तिला कुठल्या तोंडाने सांगू, मी तिला तोंड दाखवण्याच्या लायकीचा पण राहणार नाही आहे जर मी अथर्व विचारेला शोधून कोर्टामध्ये घेऊन नाही जाऊ शकलो तर. कारण उद्या अथर्व विचारे जर कोर्टामध्ये नसेल तर काय होईल तुला माहिती आहे ना चैतन्य. हे सगळं अर्जुन सांगत असतो. तेव्हा इकडे आपल्याला पाहायला मिळतं की अश्विन प्रियाला म्हणत असतो की काय झालंय तन्वी, का रडतेस तू. तेव्हा प्रिया म्हणत असते, बघितलं ना, माझ्यासारखं 2-2 वेळा लग्न मोडलेल्या मुलीला कोण स्वीकारणार आहे, समाजात तिच्याबद्दल काय बोललं जातं हे तर तुला चांगलंच माहिती आहे ना. हे सगळं तो बोलत असतो आणि त्यासोबतच आपल्याला पाहायला मिळतं की अश्विन तिला समजवण्याचा प्रयत्न करत असतो. अश्विनचं असं सांगणं असतं की अगं तन्वी, असा विचार नको करूस तू, असा विचार करायची काही गरज नाही आहे, असा कोणीही तुझ्याबद्दल विचार करणार नाही आणि अशा आउटडेटेड समाजाचा आपण विचार करायची काय गरज आहे, असं अश्विनचं म्हणणं असतं. परंतु प्रिया मात्र त्याला म्हणत असते की तसं नाही रे अश्विन, पण तू विचार कर ना, माझ्या आजूबाजूला सगळ्या जोड्या असतात, म्हणजे बघ ना, सुमन काकी, नागराज काका, आई, बाबा, त्याचबरोबर प्रताप मामा, मामी, सायली, अर्जुन, पण मी मात्र एकटी पडली आहे रे. म्हणजे बघ ना, माझ्या बाजूने असं कोणीच नाही आहे, मला कळतच नाही आहे की मी काय केलं पाहिजे. हे सगळं बोलणं सुरू झालेलं असतं. अश्विनने मात्र इकडे प्रियाचा हात हातात घेतलेला असतो आणि तिच्याशी बोलत असतो. तो म्हणत असतो की अगं पण असा का विचार करतेस तू. तेव्हा प्रिया मात्र प्रत्येक वेळेस अश्विनला हिंट देण्याचा प्रयत्न करत असते. प्रियाचं मात्र असं सुरू चाललेलं असतं की काहीही झालं तरीही अश्विनने मला लवकरात लवकर इकडे प्रपोज केलं पाहिजे, हा तिचा प्लॅन असतो. परंतु ती मात्र इकडे अश्विन मात्र शांतच असतो. अश्विनने तिचा हात हातात घेतलेला असतो पण तो काहीच बोलत नाही. त्याच्या डोक्यात फक्त एकच असतं की तन्वीला आत्ता खरं तर उपचारांची गरज आहे आणि आपण तिची मदत करू शकतो, एवढंच त्याच्या डोक्यात सुरू झालेलं असतं. आणि तो तिला कबुली देणार असतो त्याच वेळेस, म्हणजे प्रिया त्याच्याकडून जवळजवळ प्रेमाचीच कबुली घेत असते, म्हणजे मी तुझ्यासोबत आहे कायमस्वरूपी, हे तिला त्याच्या तोंडून ऐकायचं असतं. आणि हेच ती बोलणार असतो त्याच वेळेस तिथे एंट्री घेते ती म्हणजे प्रतिमा. प्रतिमा तिथं आलेली असते आणि प्रतिमा म्हणते की हे घे अश्विन, मी कॉफी बनवलेली आहे, कॉफी घे. तेव्हा अश्विन म्हणतो की नको प्रतिमा, त्या मी घरी सांगितलेलं नाही, एकतर मला लवकर घरी जायचं होतं, परंतु आज मला थोडासा वेळ होत आहे, त्यापेक्षा मला नको आहे, आता घरी जाऊनच जेवण करेल. तेव्हा प्रतिमा म्हणत असते की अरे असं काय करतोय, जेवून जा ना थोडंसं इथेच. तेव्हा ती म्हणत असते की नाही नको मला. तो म्हणत असतो त्याच वेळी इकडे पाहायला मिळतं की कल्पना आता खाली आलेली असते. तेव्हा प्रताप म्हणत असतो, काय चाललंय कल्पना तुझं, मी तुला सांगितलेलं होतं ना वरती रूममध्ये जेव, मी रूममध्ये जेवण पाठवत होतो ना तुझं, पण तू ऐकायलाच तयार नसते. हे सगळं चाललेलं असतं आणि त्यावेळेस दोघंही डायनिंग टेबलवरती बसलेले असतात आणि मग कल्पना प्रतापला विचारत असते की अहो काय झालं आहे, म्हणजे अर्जुन अजून आलेला नाही आहे का. तेव्हा प्रताप म्हणतो की हो. तेव्हा प्रताप म्हणतो की आपण अर्जुनला तरी विचारूया ना, ही एवढी टेन्शनमध्ये का आहे. हे सगळं त्या दोघांचं बोलणं चालू असतं. इकडे सायली मात्र दरवाजातच असते. तेव्हा प्रताप सांगू लागतो की मगाशी पण मी आलो होतो ना, तेव्हा पण ती अशीच होती दरवाजात, ती तिच्याच विचारात आहे, बहुतेक काळजीत आहे. कसल्या काळजीत आहे काय माहिती. हा विचार त्या दोघांच्याही मनात आलेला आहे. म्हणजे सायलीची मनातली असलेली काळजी ही प्रताप आणि कल्पना या दोघांनाही दिसत आहे. त्या दोघांनाही जाणवत आहे की सायली ही टेन्शनमध्ये आहे, सायलीला खरं तर गरज आहे. तेव्हा प्रताप म्हणत असतो की बघूया आपण, अर्जुन आल्यानंतर सगळं व्यवस्थित होईल. पण इकडे कल्पना म्हणत असते की अर्जुन का आलेला नाही अजून, कारण अर्जुनने आतापर्यंत यायला हवं होतं. अर्जुन एवढा उशीर कधी करत नाही आहे. अश्विन पण आलेला नाही आहे, पण अश्विन इमर्जन्सी केसमध्ये अडकला असेल, पण अर्जुनचं काय, असं त्या दोघांचं बोलणं सुरू असतं. इकडे आता अश्विन प्रियाच्या रूममधून खाली आलेला असतो. तेव्हा प्रतिमा म्हणत असते अरे जेवून गेला असता तर. तेव्हा अश्विन म्हणत असतो की नाही नको, मी घरी जातो, कारण घरी आई पण काळजी करत असेल ना, असं त्याचं म्हणणं असतं. आणि त्याचबरोबर प्रतिमाला तो म्हणत असतो की काय झालं प्रतिमा त्या. तेव्हा प्रतिमा म्हणते की अश्विन मला तुझ्याशी बोलायचं होतं. आजकाल तन्वीचं वागणं जे आहे ना ते बिघडत चाललेलं आहे, कारण मला कळतच नाही आहे की ती असं का वागत असते, तिला काय नक्की प्रॉब्लेम आहे. कारण बघ ना तू, कारण नेहमी चिडचिड करते, हातातल्या वस्तू फेकून देते, कुठला आरडाओरडा करते, हे सगळं चाललेलं असतं. तेव्हा अश्विन म्हणत असतो की प्रतिमात्या हो, आत्ता तिला ना आपल्या आधाराची गरज आहे, कारण आता फक्त तूच तिच्याशी खूप छान पद्धतीने बोलू शकते, तिच्याशी चांगल्या पद्धतीने समजून घेऊ शकते. आपल्याला तिला सध्या आधार देणं गरजेचं आहे आणि जर आपण तिला तो आधार देऊ शकलो तर
ती लवकर यातून बरी होईल. तेव्हा प्रतिमा म्हणते की अरे तीच तर गोष्ट करत आहे ना, तिला आयुष्यभर दुःखात पाठवायचं नव्हतं म्हणून तर मी हा निर्णय घेतलेला आहे, सगळ्यांच्या विरोधात जाऊन हा निर्णय घेतला. नाहीतर मला सायलीचं लग्न अर्जुनसोबत लावायची काय गरज होती, कारण मला माहिती होतं की अर्जुनचं माझ्या तन्वीवरती प्रेम नाही आहे, तर आयुष्यभर माझ्या तन्वीला भोगावं लागेल, त्रास सहन करावा लागेल, म्हणूनच मी हा निर्णय घेतलेला आहे, असं ती सांगत असते. त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की प्रियाने आता प्रतिमाच्या विरोधात इकडे रविराजचे कान भरवण्याचं ठरवलेलं असतं आणि रविराजची गाडीचा आवाज आला की ती रडायचं नाटक करून तिथे पुन्हा डोक्याला हात लावून बसलेली असते. तेव्हा रविराज आला की विचारतो, काय झालं तन्वी, अशी का बसली आहेस तू? तेव्हा प्रिया सांगू लागते की काय सांगू बाबा, आईचं ना आजकाल वागणं मला कळतच नाही आहे की ती अशी का वागत आहे, कारण तिला कळतच नाही आहे. दुपारी मला तिच्याशी बोलायचं होतं पण आई ना सारखी तासनतास सायलीशी फोनवर बोलत असते आणि तिला जराही वाटत नाही आहे की माझ्याशी बोललं पाहिजे, मला वेळ दिला पाहिजे, कारण आईच्या या वागण्यामुळं मला त्रास होत आहे, असं प्रिया इकडे रविराजला सांगत असते. रविराज म्हणतो, काय सांगतेस तू? तेव्हा प्रिया म्हणते की आपण विसरण्याचा प्रयत्न करत आहोत, तुम्ही एवढं सांगत आहात, पण ती मात्र ऐकायलाच तयार नसते. तिच्या डोक्यात फक्त सायली आणि अर्जुनच असतात. हे सगळं रविराजला सांगितल्यानंतर रविराज म्हणतो की मी पाहतो तिच्याकडे, मी सांगतो तिला, कारण प्रियाला काही करून प्रतिमा आणि सायलीचं बोलणं बंद करायचं असतं आणि त्यासाठीच तिची ही सर्व नाटकं चाललेली असतात. त्याचबरोबर इकडे आता पाहायला मिळतं की रविराजने ठरवलेलं असतं की जाऊन प्रतिमाची भेट घ्यायची आहे आणि प्रतिमाला सांगायचं आहे की प्रतिमाचं काय चुकत आहे ते. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की सायलीच्या विरोधात आता प्रियाने कान भरण्याचं तर काम केलेलं असतं, पण रविराज आता किती हलक्या कानाचा आहे तेही इथे ठरणार असतं. कारण रविराज जर वेड्यासारखा वागणार असेल, वेड्यासारखा बोलणार असेल, तर नक्कीच आता तो तोंडावर पडणार असतो, कारण प्रतिमा कशी आहे हे आपल्या सगळ्यांना चांगलंच माहिती आहे. त्याचबरोबर इकडे सायली मात्र अजूनही विचार करत असते. कितीतरी वेळ झालेला असतो, 1 वाजलेला असतो, तरीही अर्जुन आलेला नसतो, त्यात अर्जुनचा फोनही लागत नसतो. सायलीला मात्र इकडे काळजी वाटायला लागलेली असते. सायली म्हणत असते की असं का झालंय, असं याआधी कधीच घडलेलं नाही आहे, अर्जुन सरांनी असं कधीच केलेलं नाही आहे, मग हे असं का होतंय, हे सगळं सायलीच्या डोक्यात सुरू असतं आणि सायली विचार करत असते, अर्जुन नक्की कुठं गेला असेल, अर्जुन कसा असेल, आणि एकतर अर्जुनचे जे कॉन्टॅक्ट असतात ते अशा पद्धतीचे असतात, त्यामुळं सायलीला आता काळजी वाटायला लागलेली असते. सायली त्याच गोष्टींचा विचार करत असते आणि सायलीच्या डोक्यातले विचार काही थांबत नसतात. तेवढ्यातच इकडे कल्पना उठते आणि कल्पना म्हणते की मला ना कळतच नाही आहे की अर्जुनचा फोन लागत नाही आहे, माझा जीव असा घाबराघोबरा व्हायला लागलेला आहे. तेव्हा प्रताप म्हणतो, अगं काय झालं आहे नक्की? तेव्हा कल्पना सांगत असते की मला कळत नाही आहे की नक्की अर्जुन ठीक असेल ना, आपला काही प्रॉब्लेम झाला नसेल ना, हे सगळं चाललेलं असतं. तेव्हा प्रताप म्हणतो की ठीक आहे, मी खाली जाऊन पाहतो काय झालं ते, गरज वाटली तर त्या मुलीशी बोलूनही घेतो, तीच सांगू शकेल की अर्जुन नक्की कुठं आहे, तो कशा पद्धतीने असेल, तू कुठे गेलेला आहे, हे सगळं तीच आपल्याला सांगू शकेल, मी तिच्याशी बोलून घेतो. तेव्हा कल्पना मात्र इकडे विचार करत बसलेली असते, अर्जुन कुठे असेल, काय झालं असेल त्याच्या बाबतीत, या सर्व गोष्टींचे विचार तिच्या डोक्यात सुरू झालेले असतात. त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की सायली अजूनही दारात असते, प्रताप खाली आलेला असतो. तेव्हा कल्पना पण रूममधून बाहेर आलेली असते, तीही पाहत असते. तेव्हा कल्पना म्हणते की हो विचारून बघा ना काय झालंय, कारण कळेनाच गेले की नक्की काय प्रॉब्लेम झालेला आहे, एकदा तुम्ही विचारा बरं काय झालेलं आहे. हे सगळं ती बोलत असते आणि मग तीही आता खाली येते. त्याचवेळी इकडे आता प्रतिमा रविराजला बोलवायला आलेली असते. ती रविराजला म्हणत असते की रविराज चला मी जेवायला वाढायला घेतलेलं आहे, आपण जेवून घेऊया. मग असं तिनं सांगत असते, परंतु त्याच वेळी घडतं मात्र वेगळंच. कारण काहीही झालं तरीही रविराज मात्र भयानक चिडलेला असतो. रविराज म्हणत असतो की तुझं आजकाल खूप चाललंय, तू सायलीशी फोनवर खूप वेळ बोलत असते. तेव्हा इकडे कल्पना म्हणते की खूप वेळ नाही, पण मी तिला फोन केला होता. कल्पना तिच्या डोक्यात जे काय आहे ते स्पष्टपणे सांगते आणि ती म्हणत असते की मी खूप वेळ तिच्याशी बोलत नाही आहे, पण माझा फोन होतो. असं ऐकल्यानंतर रविराज म्हणतो, पण काय गरज आहे, तुला माहिती आहे का, तन्वीला तुझी गरज असते आणि त्याच वेळेस तू तिला वेळ देत नाही आहे. आज पण तन्वीला तुझ्या मांडीवर डोकं ठेवून झोपायचं होतं, पण तू तिला वेळ दिलेला नाही, तर तू त्या सायलीसोबत फोनवर बोलत बसलेली होती आणि तासनतास फोनवर बोलायची गरज काय आहे. प्रतिमा म्हणते की नाही, मी काही तासनतास फोनवर बोललेली नाही आहे. आणि रविराज मात्र प्रतिमाला इकडे ओरडून बोलत असतो. प्रतिमा मात्र शांतपणे ऐकत असते, कारण प्रतिमाला कळत असतं की नक्कीच काहीतरी बिनसलेलं आहे आणि प्रतिमा काळजीत असते. तेव्हा रविराज तिला म्हणत असतो की काही झालं तरी मला तुझं हे वागणं अजिबात पटलेलं नाही. तेव्हा प्रतिमा मात्र म्हणत असते, अहो पण माझं काही चुकलेलंच नाही आहे. प्रतिमाचं बोलणं न ऐकताच रविराजने सांगितलेलं असतं की जरा
शांतपणे घेत जा. मी एवढं सांगितलेलं आहे की त्यांच्या घराशी कोणीही संबंध ठेवायचे नाहीत. तरीही तुला जर असं वाटत असेल तर मला काय हे पटत नाही. हे सगळं बोलणं चालू असतं आणि त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की या सर्व गोष्टी जेव्हा घडत असतात तेव्हा मात्र इकडे सगळ्यांनाच खरंच भारी वाटत असतं. परंतु इकडे प्रतिमा मात्र टेन्शनमध्ये आहे. प्रियाला छान वाटत आहे कारण तिने अर्जुन इकडे सायली आणि अर्जुनच्या विरोधात रविराजचे कान तर भरलेले आहेतच, परंतु आता तिला प्रश्न पडलेला आहे की पुढे काय. हा प्रश्न जेव्हा पडलेला असतो तेव्हा मात्र इकडे प्रतिमा आता विचार करत असते. कल्पना आता खाली आलेली आहे. तिच्या डोक्यात फक्त आणि फक्त अर्जुनचाच विचार आहे. अर्जुनच्या बाबतीत काय झालेलं आहे, अजूनही अर्जुन का आलेला नाही, हे सगळं तिच्या डोक्यात चालू असतं. त्यासोबतच इकडे सायली दारात उभी आहे. सायली नक्की का आलेली नाही, सायली तशी का उभी आहे, अर्जुन कुठं आहे, असे अनेक प्रश्न आता पुढे उभे आहेत आणि त्या दोघांनाही कळत नाही की नक्की करायचं काय आहे. आणि त्याचवेळी प्रताप म्हणतो की मी जाऊन विचारतो. आणि प्रताप सायलीकडे जातो आणि सायलीला विचारतो की काय झाले. तेव्हा सायली म्हणते की नाही, हे अजून आलेले नाही आहेत ना. तेव्हा सायलीच्या काळजीने त्यांनाही जाणवत असतं. तेव्हा सायली म्हणत असते की यांचाच विचार करत आहे, यांची वाट बघत आहे, हे अजून का आलेले नाहीत. तेव्हा प्रताप म्हणतो की एवढा वेळ आलेला नाही आहे अर्जुन. तेव्हा सायली म्हणते की हो, अजून आलेलेच नाही आहेत ते. त्यांचा फोनही लागत नाही आहे, त्यामुळं जरा जास्त काळजी वाटत आहे, हे सायलीचं बोलणं असतं. आणि तेव्हा सायली मग इकडे सांगत असते की त्यांचा फोन आलेला होता, एका केसच्या संदर्भात ते गेलेले आहेत, पण आता त्यांचा फोन लागत नाही म्हणून मला काळजी वाटत आहे. आणि मग लगेचच प्रताप आणि इकडे कल्पना म्हणू लागतात की असं झालं आहे का, म्हणजे त्यांना कळलेलं आहे की अर्जुन एका केसच्या संदर्भात बाहेर गेलेला आहे म्हणून त्याला वेळ लागत आहे. ही गोष्ट तर त्यांना कळलेली असते, परंतु सायली मात्र इकडे कल्पनाला विचारू लागते की तुमचा पाय बरा आहे, काही त्रास तर होत नाही आहे ना. तेव्हा कल्पना म्हणत असते की हो, आणि तुला फक्त अर्जुनबद्दल मी काही प्रश्न विचारला तर माझी काळजी करायची गरज नाही आहे. माझी काळजी घ्यायला मी समर्थ आहे आणि मला काय लागलं तर मी सांगेल माझ्या माणसांना, तू मध्ये पडायची गरज नाही. हे सगळं बोलणं सुरू असतं. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की सायली पुन्हा दारात उभी आहे. खूप वेळ झालेला आहे तरीही अर्जुन काही आलेला नाही. इकडे अर्जुन आणि चैतन्य दोघंही निघालेले आहेत. त्याचबरोबर चार्जिंगची कॉडही त्यांच्याकडे नाही. ही गोष्ट अर्जुन आणि चैतन्याच्या लक्षात आलेली आहे आणि त्यांचा फोन दोघांचाही डेड झालेला आहे. कारण अर्जुनला आता टेन्शन आलेलं आहे. अर्जुन फक्त एवढंच म्हणत आहे की काहीही झालं तरीही मी पोलीस प्रोटेक्शन घ्यायला पाहिजे होतं. अथर्व विचाराच्या बाबतीत माझा निर्णय चुकलेला आहे असं इकडे अर्जुनला वाटत असतं. तर प्रताप येतो आणि इकडे रविराज येतो आणि डायनिंग टेबलवरती पाहतो तर डायनिंग टेबलवरती रविराजला जी गोष्ट दिसत आहे ती म्हणजे दोन्ही जेवणाची ताटं तशीच आहेत आणि त्यासोबतच इकडे प्रतिमा पण जेवलेली नाही हे त्याच्या लक्षात येतं आणि त्याला जाणवतं की आपलं चुकलेलं आहे. प्रतिमा कुठं असेल म्हणून तो शोध घेऊ लागतो, प्रतिमाला शोधत असतो, परंतु प्रतिमा काही त्याला सापडत नाही. मग तो बाहेर येतो. गार्डनमध्ये झोपाळ्यावरती प्रतिमा येऊन बसलेली असते. तेव्हा रविराज तिथे येतो आणि प्रतिमाला म्हणतो की अगं प्रतिमा, आज ना मी तुला खूप घरभर शोधलं गं, मला कळतच नव्हतं, मला पुन्हा तुला गमवायचं नाही आहे, मला तुझी काळजी वाटते. तेव्हा प्रतिमा म्हणत असते पण का. तेव्हा रविराज म्हणतो की पुन्हा पहिल्यासारखं तू या झोपाळ्यावर येऊन बसलेली आहे. पहिलंही जेव्हा तू टेन्शनमध्ये असायची, अस्वस्थ असायची, तेव्हाही तू या झोपाळ्यावरती अशीच बसलेली असायची आणि तू अगदी तासनतास इथे बसायची जोपर्यंत तुझं टेन्शन कमी व्हायचं नाही तोपर्यंत. तेव्हा प्रतिमा म्हणत असते हो, आजही मला वाटलं की ते येऊन बसावं आणि मी बसलेली आहे. तेव्हा रविराज म्हणू लागतो की हे बघ प्रतिमा, मागाशी मी तुझ्यावर आवाज चढवला, खरंच माझं चुकलं, मला माफ कर. असं म्हणत रविराज इकडे प्रतिमाचे आभार मानू लागलेला आहे. प्रतिमा म्हणत असते की माफी नका मागू. तेव्हा रविराज म्हणत असतो की खरंच तुला पुन्हा आठवणी जाग्या व्हायला लागलेल्या आहेत, तुला आठवायला लागलेलं. प्रतिमा म्हणते की काय माहिती कमी पूर्ण वेडी होईल, कारण प्रतिमाच्या लक्षात आलेलं आहे की तिच्या बाबतीत काहीतरी घडत आहे आणि ज्यामुळं तिला गोष्टी आठवत नाहीत किंवा तिचा वेंधळेपणा वाढलेला आहे. पण रविराज म्हणत असतो असं काय बोलतेस तू, असं काही होणार नाही, तू अगदी पूर्वीसारखी ठणठणीत बरी झालेली असेल, तुला पूर्वीचं सगळं आठवेल. हे सगळं प्रतिमाला तो सांगत असतो आणि त्यासोबतच प्रतिमाला म्हणत असतो की काही झालं तरीही एक गोष्ट लक्षात ठेव की आपल्याला एकमेकांची साथ द्यायची आहे. मला आज खूप बरं वाटलं, पण त्याचबरोबर मी तुझी माफीही मागत आहे की मी तुझ्यावरती मगाशी रागवायला नको होतं. तेव्हा प्रतिमा म्हणत असते की बरोबर आहे तुमचं रविराज, पण
मी तन्वीला वेळ देत नाही असं होत नाही आणि मला सायलीबद्दल वाटतं म्हणून मी तिच्याशी फोनवर बोलत आहे. आणि कसं आहे, मान्य आहे मला, मी माझी मुलगी आहे किंवा माझ्या मुलीच्या बाजूने मी उभी राहिली नाही, पण मी माझ्या मुलीचं आयुष्य बर्बाद होण्यापासून वाचवलेलं आहे हे प्रतिमा रविराजला सांगत असते. इकडं सायलीची काळजी वाढत चाललेली असते. सायली अर्जुनला फोन करत असते. सायली म्हणत असते की यांनी असं का केलेलं आहे, यांची चार्जिंगची कॉर्ड पण इथेच राहिलेली आहे, हे सगळं मला पटत आहे, पण यांनी जेव्हा फोन चालू होता तेव्हा एकदा फोन उचलून मला सांगायला हवं होतं, यांनी माझ्याशी बोलायला हवं होतं, यांनी एकदा जरी मला सांगितलं असतं तरी आत्ता हे जे काही घडत आहे ते घडलं नसतं. इकडे अर्जुन मात्र खूप पॅनिक झालेला असतो. चैतन्य त्याला समजवत असतो आणि अर्जुनला म्हणत असतो की हे सगळं काय झालेलं आहे. त्याचबरोबर इकडे सायली मात्र तशीच दरवाजाला डोकं लावून तिथं उभी असते. तिला काळजी वाटत असते की काहीही झालं तरी हे आत्ता आपल्याला अर्जुन सरांना कॉन्टॅक्ट झालाच पाहिजे. नक्की काय झालं असेल, तो अथर्व सापडला असेल का, हे सगळं सायलीच्या डोक्यात सुरू असतं. तर उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं की सकाळ होते. सायली अगदी देवीच्या समोर दिवा लावते, हात जोडून उभी असते. ती म्हणत असते काहीही झालं तरी हे अर्जुन सरांना यश आलं पाहिजे. अर्जुन सरांना या सर्व गोष्टीमध्ये खरंच आता यश आलं पाहिजे. अथर्वदादा अर्जुन सरांना सापडले पाहिजे. हे सगळं सायलीच्या डोक्यात सुरू झालेलं असतं आणि सायली म्हणत असते की काहीही झालं तरी ही गोष्ट होणं गरजेचं आहे आणि खरंच देव्याई माझ्या प्रार्थनेला यश येऊ दे. तू माझ्या पाठीशी खंबीरपणे नेहमी उभी राहते, पण आज खूप गरजेचं आहे आणि आज हे सगळं होणं गरजेचं आहे. हे सगळं सायली बोलत असते. त्याचबरोबर इकडे आता अथर्व एका चहाच्या टपरीवरती बसलेला आहे आणि तिथे अर्जुन आणि चैतन्य पोहोचलेले आहेत आणि अर्जुन आणि चैतन्य अथर्वच्या जवळ पोचलेले आहेत. अर्जुन मात्र भयानक चिडलेला आहे आणि अर्जुन अथर्व विचारायला म्हणतो की तुला कळत नाही आहे का, म्हणजे तुला एकदा सांगितलेल्या गोष्टी लक्षात येत नाही आहे का रे, तुला किती वेळा सांगितलं होतं एका माणसासाठी तुझी साक्ष किती महत्त्वाची आहे, तुला प्रोटेक्शन द्यायची जबाबदारी आम्ही घेतलेली, तरीही तू का पळून आलास. अर्जुन चिडलेला असतो आणि अथर्वला जाब विचारत असतो. अथर्व मात्र घाबरलेला असतो आणि अर्जुनचा राग अनावर झालेला असतो. अर्जुन त्याच्याशी बोलत असतो, त्याला सांगत असतो की तू चुकीचं केलेलं आहे, तू अशा पद्धतीनं वागायला नको होतं. हे सगळं अर्जुन बोलत असतो. त्याचबरोबर सायलीची प्रार्थना आता इथे चालू आहे. तिला काही करून हे सगळं जे काही घडलेलं आहे त्यामध्ये अथर्व सापडला पाहिजे एवढीच तिची इच्छा आहे आणि सायलीच्या प्रार्थनेला अखेर यश मिळालेलं आहे आणि अथर्व विचारे हा अर्जुनला सापडलेला आहे. आता तो कोर्टात साक्ष देणार आणि त्या क्षणी ते प्रिया आणि साक्षी या दोघांचाही बँड वाजणार आहे. अर्जुन त्यांची कशी वाट लावणार हे आपल्याला पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.